आमुचिया भावे तुझ देवपण, आमुचिया भावे तुझ देवपण, ते का विसरून राहिलासे, समर्थासी नाही उपकार स्मरण, दिल्या आठवण वाचुनिया, चलन वळण सेवकाच्या बळे, निर्गुणाचे मुळे सांभाळावे, समर्थासी नाही उपकार स्मरण, दिल्या आठवण वाचुनिया, तुका म्हणे आता आलो खंडावरी, तुका म्हणे आता आलो खंडावरी, प्रेम देऊनी हरी बुजवावे, समर्थासी नाही उपकार स्मरण, दिल्या आठवण वाचुनिया, पांडुरंगा करो प्रथम नमस्कार, वर्णानामर्थ संघानां रसानाम छंदसामपि, मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याय विहितवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रवजन्तमनुपेतमुपेत कृत्यं, द्वैपायनो विरह कातर आजुहाव, पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदु, तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि, नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। चलत्कुण्डलम्बुसुनेत्रं विशालं, प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं, मृगाधीशचम्राम्बरं मुण्डमालं, प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होनी आता विठ्ठला विठ्ठला। आमुचिया भावे तुझ देवपण, ते का विसरून राहिलासे, समर्थासी नाही उपकार स्मरण, दिल्या आठवण वाचुनिया। भगवान पंढरीनाथाच्या या प्रांगणामध्ये, भगवान पंढरीनाथाच्या समोर आपल्या सिंधी या गावामध्ये 26व्या वर्षाचा हा सप्ताह आणि नृसिंह जयंतीच्या निमित्तानं हा कार्यक्रम आपण दरवर्षी साजरा करतात। मी कालपासून विचार करत होतो, म्हटलं कीर्तन तर तेजराम बुवाने घेतलं, कोणता विषय मांडावा। काय नेमकं कोणता विषय मांडायचा आहे। नृसिंह जयंती आहे, नृसिंह जयंतीचं एक वैशिष्ट्य तुमच्या लक्षात येईल की नाही मला माहित नाही, मी बरोबर आहे का? तुमचं ते वैशिष्ट्य लक्षात येईल का नाही? मी स्वर कमी करतो, त्याचं वैशिष्ट्य काय माहित आहे? भक्ताचं वैशिष्ट्य लक्षात घ्या,
भक्ताची इच्छा पूर्ण करण्याकरता, भक्ताचं रक्षण करण्याकरता देवानं खांब्याला बाप बनवलं. जन्म कुठून आहे? बाप कोण झाला? होच म्हणता. आणि खरं आहे. आणि तुम्हाला कदाचित माहित नसेल, एका विद्वानानं असं सांगितलं की त्या हिरण्यकश्यपूच्या दरबाराचा जो मंडप होता ना, त्या मंडपामध्ये 74 खांब होते. 74 खांब होते. आणि प्रल्हादानं ज्या खांबातून म्हटलं असतं त्या खांबातून देवाला प्रगट व्हावं लागलं असतं. ही भक्ताची ताकद आहे. आणि ती भक्ताची ताकद काय असते ते सांगणारा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला उद्याच नृसिंह जयंती आहे. उद्याचं जर कीर्तन असलं तर हाते सरसी उडी, घालोनिया स्तंभ फोडी, त्याचे काही अभंग ठरलेले आहे. पण मग मी काळपासून एक विचार करत होतो की नेमका कोणता विषय मांडायचा. आणि हा विषय फार चांगला आहे बरं. थोडं अजून कमी करतो. हा विषय फार चांगला आहे. परमार्थाचा आत्मा आहे हा विषय. या अभंगाची भूमिका लक्षात घ्या. तुम्ही 26व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहात. मी जास्त काही परिहार देत नाही. ज्याच्याकडे भांडवल नसते त्याला परिहार जास्त द्यावा लागतो. ज्याच्याकडे काही नसते मग त्याला परिहार जास्त द्यावा लागतो. त्या परिहारातच परिहार होऊन जातो. जेवण चांगलं झालं, तारीख घेणारे किती उदार आहे, हे सगळं मग हे सांगावं लागते त्याच्यामध्ये. तर त्याला पर्याय नाही. आमचं तर कीर्तन काळाचं इतकं दुर्दैव आहे. एखादा बाप विहिरीत दारू पिऊन पळून गेला. ते म्हणे महाराज तुम्ही मा बापाच्या तेरवी निमित्ताने कीर्तन करा. आता तेरवीत काय सांगावं? काय याचा बाप पुण्यवान होता. आता दारू पिऊन विहिरीत पडून मेला, त्याच्या निमित्तानं मी कीर्तन करून राहिलो. मी किती भाग्यवान. मी हे हसण्यासाठी सांगतो असं समजू नका बरं. आमची परमार्थाची. आणि मी सुरुवात करतानाच एक सांगतो, प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्हाला असफलता जर येत असेल तर त्याचं कारण आहे प्रेमाचा अभाव. प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्हाला जी असफलता येते त्याचं कारण दुसरं तिसरं काही नाही, प्रेमाचा अभाव हीच त्यातलं कारण आहे. आज सध्या भारत एका संकटातून जात आहे. कोणत्या संकटातून? त्या धसकटानं, पाकिस्ताननं. त्याचं नाव काय आहे? पाक शब्दाचा अर्थ उर्दू मध्ये होतो पवित्र. पाक शब्दाचा अर्थ उर्दू मध्ये होतो पवित्र. पाकिस्तान पवित्र काहीच करत नाही. म्हणून त्याला पाकिस्तान म्हटल्यापेक्षा ना पाकिस्तान म्हटलं पाहिजे. नापाक, उर्दू मध्ये नापाक इरादे. या काळातून आम्ही का चाललो? पाकिस्तान असं का करते? याचं कारण आहे प्रेमाचा अभाव आहे. आणि मला भारतीय संस्कृतीचा फार मोठा अभिमान वाटतो. मी पांडुरंगाच्या पुढे उभा आहे. मागं 2-4 पोरं बसलेले आहे, समोर 2-4 पोरं बसलेले आहे. हे सगळे पोरं टाळकरी पोरच आहेत. लग्न नाही झाले तुमचे अजून? सुखादार सगळे पोरं टाळकरी आहेत. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या संस्कृतीचा अभिमान बाळगा. इतक्या दिवसापासून हे जे वातावरण चालू आहे ना, भारतानं युद्ध करत असताना, हमला करत असताना एक काळजी घेतली, जे दोषी आहे ना त्यांनाच दंड भेटला पाहिजे याची काळजी घेतली. पाकिस्ताननं काय केलं? त्यांनी सैन्यावर आक्रमणच नाही केलं. ताकद तर लागल तितकी. त्यांनी सैन्यावर आक्रमणच नाही केलं. लोकांचे घर फुटले पाहिजे, जे सामान्य लोक आहेत त्यांना त्रास झाला पाहिजे. याचं कारण काय माहिती आहे? याचं कारण एक आहे, हिंदू संस्कृतीनं जगाला शिकवलं सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया. म्हणून आम्हाला त्रास झाला तरी चालेल, पण कोण्या चांगल्या माणसाला आमच्यामुळे त्रास होऊ नये, ही संतांच्या शिकवणुकीचा परिणाम आहे. याचं कारण एक आहे, संतांनी आम्हाला प्रेमाची शिकवणूक दिलेली आहे. आणि पाकिस्तान तसं का करते? त्यांना शिकवणूकच तशी दिलेली आहे, सिर्फ अपना होगा तो अपना है, दूसरा होगा तो काट डालो. हे कारण आहे.
मला त्या दिवशी फार चांगलं वाटलं जेव्हा भारतानं एअर स्ट्राईक केला आणि त्या एअर स्ट्राईकची माहिती देत असताना सगळ्यात पहिले जिनं माहिती दिली ना ती कुरेशी मुसलमान होते, पण आमची हिंदू आहे, आमच्या हिंदुस्थानावर प्रेम करते, म्हणून पहिला अधिकार तिला दिला. कारण भारताची शिकवणूक आहे, हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, ईसाई असो, जैन असो, बौद्ध असो, पण तो भारताला जर आपली आई मानत असेल ना तो भारतीय आहे. हे सगळं का झालं याचा अर्थ तुम्हाला माहित आहे? भारतानं जगाला शिकवणूक प्रेमाची दिलेली आहे. विठाला विठाला मला विस्तार भरपूर करता येईल, मला त्याच्या संबंधात बोलायचं नाही, फक्त हे याच्यासाठी बोलावं लागते की आपल्या सैन्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये स्वाभिमान जागृत व्हावा. ज्यावेळेस हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची होती त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याकरता जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पायकीचे अभंग लिहिले. ते पायकीचे अभंग याच्यासाठी होते की आम्ही पायीक झालो पाहिजे. आज त्या बाँड्रीवर 4-5 राज्यामध्ये आज अडचणी आल्या. राजस्थान, पंजाब, जम्मू, गुजरात, कितीतरी ड्रोन आपल्या सैन्यांनी, त्यांना किती काळजी घ्यावी लागत असेल, त्यांना किती डोळ्यात तेल घालून बसावं लागत असेल, किती बसावं लागत असेल. याची आपल्याला जाणीव असली पाहिजे आणि याची जाणीव तेव्हाच होईल ही भारत आमची माता आहे, ही भारत आमची आई आहे. भारताविषयी आम्हाला प्रेम असलं पाहिजे. परमार्थाचा तर आत्मा जर काही असेल तर तो एकच आहे, प्रेम. मी म्हणतो असं नाही, नाथ महाराजांनी सिद्धांत दिलेला आहे, प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेम सुख सगळंच गोड वाटते. ज्याला परमार्थ गोड वाटत नाही ना तेच कामाचे नाही. गोड वाटते, प्रेम विन नाही समाधान. आणि महाराज तेजराम बुवा, मला तर जड वस्तूचं कौतुक करावं वाटते पण माणसाचं करावं वाटत नाही, करावं वाटत नाही. प्रेम असल्यावरच आम्ही एकत्रित येतो. वारकरी संप्रदायाचा मुख्य सिद्धांत आहे, मिळवलेली मांदी हे जो जमा केले कशा करता हे प्रेम वाढावं. मला जड वस्तूंचं नवल वाटते. माती जड आहे पण त्या मातीनं एकी केली तर त्याची वीड बनली. माती जड आहे पण त्या मातीनं एकी केली तर त्याची वीड बनली. वीड जड आहे, विटेनं एकी केली तर त्यांची भिंत बनली. विटेनं एकी केली त्याची भिंत बनली. दगड जड आहे, रेती जड आहे, गिट्टी जड आहे, सिमेंट जड आहे, पण यांनी एकी केली तर त्यांनी भिंतीला जोडलं. त्या भिंतींनी एकी केली तर घर बनलं. त्या भिंतींनी एकी केली तर घर बनलं. माणसं एक व्हायला तयार. आणि कशासाठी एक होत नाही आम्ही? अहंकार. अहंकार. अजून एक चांगली गोष्ट सांगतो, ऐका, काळजीपूर्वक ऐका. आमच्यामध्ये प्रेमाचाच अभाव आहे. अहंकारी कोण असतात? ज्यांच्यामध्ये प्रेम नाही. आणि अहंकारी माणसाचे चेहरेच ओळखू येतात. त्याच्या भोवया ताट असा पाहिजे. ती प्रेमानं कोणाला जवळ घेत नाही. आणि आजचं एक दुर्दैव सांगू का तुम्हाला, भाव खाल्ल्याशिवाय भाव भेटत नाही.
आजचं हे फार मोठं दुर्दैव आहे. ज्याला प्रभाव वाढवायचा असेल ना तो भाव खातो आणि प्रेमाचा अभाव दाखवतो. हे बऱ्याच जणांना भावेल की नाही हे मला सांगता येत नाही. तुम्हाला फार काळजीपूर्वक ऐकावं लागेल बरं. इतक्या लवकर जर समजलं तर 250 किलोमीटरवरून येण्याचा फायदा काय? विठ्ठल विठ्ठल काळजीपूर्वक आहे. प्रत्येक माणसाच्या 3 अपेक्षा असतात साधारण. एक, माझं नाव कोणीतरी चांगल्या पद्धतीनं घेतलं पाहिजे. कोणालाही वाटतं माझं नाव घेतलं पाहिजे. आमची ते एक मित्र आज सांगत होते ते एक आमच्या समाजाचा माणूस आहे, तुम्ही कोणी चांगले लोक असले तर त्याच्याविषयी 2-4 ओळी लिहितो व्हॉट्सअपला. तर त्यानं सांगितलं म्हणे का सगळ्याविषयी लिहित माझ्याविषयी काही लिहित कोण नाही. तर मी त्याला म्हटलं तुझ्यात लिहिण्यासारखंच काही नाही ना, काय लिहावं तुझ्याविषयी. पण तरी त्याची अपेक्षा माझं नाव घेतलं पाहिजे. प्रत्येकाची पहिली अपेक्षा आहे माझं नाव चांगल्या पद्धतीने घेतलं पाहिजे. दुसरी, कोणताही माणूस असेल त्याची एक अपेक्षा असते माझं जरासं राहणं चांगलं असलं पाहिजे, कपडे वगैरे चांगले असले पाहिजे. माझ्यासारख्या ब्रह्मचारी माणसापाशी जर 90 शर्ट आहे सामान्यांची काय अपेक्षा असो नसेल का? असू शकते, चांगली गोष्ट आहे, असावी नसावी असं काही माझं मत नाही. बरं, पहिली अपेक्षा आमचं नाव सगळ्यांनी घ्यावं. दुसरी अपेक्षा आमचे कपडे चांगले असावे. तिसरी अपेक्षा कोणती? आमचं घर चांगलं बनवावं. आता या 3ही अपेक्षा माणूस करतो. पण तुमचं शरीर जेव्हा जाते ना 3ही गोष्टी महत्वाच्या उरत नाही. तुमचं नाव किती चांगलं असेल तर एक तर समोर स्वर्गवासी लावतात किंवा वैकुंठवासी लावतात. स्वर्गवासी किंवा वैकुंठवासी लावतात. ते गेला कुठे हा विषय नाही, ते लावावं लागते. तो गेला कुठे हा विषय नाही, पण लावावं लागते. दुसरं, त्याचे कपडे खूप चांगले असतात, पण जो मरतो ना तेव्हा काय असते हिंदीमध्ये सांगू, कफन ही उसका लिबास होता है. आणि तिसरं, घर किती चांगलं बांधा शेवटी जाळावं लागते स्मशानामध्ये. तुम्हाला या 3 सामान्य अपेक्षा जर तुमच्या सोबत राहू शकत नाही, अहंकार करता कशाचा? आणि वारकरी संप्रदायाचा एक महत्वाचा सिद्धांत तुम्हाला सांगतो. तुम्ही पूजा केली नाही तर फरक पडत नाही, तुम्ही कोणतं जपतप अनुष्ठान केलं नाही तर फरक पडत नाही. फक्त एकच करा, कोणावर मत्सर करू नका, कोणाचा द्वेष करू नका. आणि सगळ्यात महत्वाचं सांगू तुम्हाला, पूजा स्वस्त आहे, प्रेम महाग आहे. विठ्ठला विठ्ठला आणि संतांनी ही जी भक्ती मार्गाची परंपरा जी सांगितलेली आहे ना त्याचा एकच महत्वाचा हेतू आहे. मला तो ज्ञानोबारायांचा चित्रपट आठवतो. ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो,
चित्रपटातले गीत म्हणणं वाईट नाही बरं, पण त्याचा अर्थ चांगला असावा. त्याचा अर्थ बरं असावा, काही हरकत नाही. जुन्या काळात तर नाहीच जमत होतं काही, पण आता ठीक आहे, काळ बदलला तर काही हरकत नाही. पण एकदमच चुकीचं नाही म्हणावं, चांगलं तरी म्हणावं. मी टीका करतो असा अर्थ करू नका. पण मी मग संदीप भाऊला विचारलं, ते लग्नाचा आनंद चालू होता तेव्हा त्याच्यामध्ये 2 गाणी इतकी चुकीची वाजली ना, खूप चुकीची आहे. हे असं असं करू नका. तुम्ही त्यांना म्हटले संदीप भाऊला, मी म्हटले हे काऊन वाजते हो असं? ते म्हणे लोकच म्हणते का असं वाजवत जा. त्याच्यामधलं एक गाणं होतं मै उडान, आणि दुसरं गाणं होतं मेले कॉलेज की. हे गाणे आमच्या देवाच्या समोर वाजावे. आम्ही परमार्थ करतो, आम्ही परमार्थ करतो. काहीच वाटत नाही याचा आम्हाला, काहीच सोय सुद्धा नाही. हे पोरं काय शिकतील? त्यांनी काय शिकावं? हे दुर्दैव आहे. हे चुकीचं काहीतरी तुम्हाला आवडते ना, याच्यामुळं आमचे पोरं बिघडून राहिले. हे तर बरं, या तंत्रज्ञानाचा फायदा आहे का नवीन अभंग घेतले तर समोरचे शब्द टाकले का येतात म्हणून, नाही तर कीर्तनकाराचं धोपट निघालं असतं. हे आता काही लगेच येऊन जाते, त्याचा काय पाठ राहते का? तुम्ही कोणती रुची वाढवताय? हे का होऊन राहिलं? अध्यात्माविषयी प्रेम नाही आहे, संत वाङ्मयाविषयी प्रेम नाही आहे. मैहू गाऊन गुंडे बनवायचे आहे का? मग ते डीजेत नाचणारे पोरं आमच्यात काय फरक आहे? काय फरक आहे सांगा ना. कोणी तुम्हाला कडू बोलणार नाही. सगळ्यांना काळजी आहे पुढच्या वर्षीच्या कीर्तनाची, कोणी बोलणार नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला सगळं गोडच मिळावं आणि गोडच भेटावं, गोड बोलणारेच भेटावे, लोणी लावणारेच भेटावे अशी अपेक्षा करू नका. गोडाचा अतिरेक झाला तर साखरेचा रोग होतो. थोडस कडुलिंबाचा पाला असला पाहिजे, ते औषधासारखं काम करते. पण मग ते काही काही आम्हाला म्हणतात, आमचे जेवता जेवता आमच्या अक्षय महाराजांसोबत चर्चा झाली. महाराज ठीक आहे, काळानुसार बदल स्वीकारणं हा जगाचा नियम आहे. जग बदल जरी स्वीकारत असलो, वळण चुकलं नाही पाहिजे. परमार्थाचं वळण चुकलं ना तर सगळं विचित्र कार्यक्रम होऊन जाईल बरं. तुम्हाला वाचवणारा फक्त परमार्थ आहे, तुम्हाला वाचवणारं फक्त सत्संग आहे, तुम्हाला वाचवणारे ओव्या आणि अभंग आहेत. तो एक चित्रपट आला होता परशा आणि अर्चीचा, कोणता? वा वा, हे तर पहिले म्हणजे तो चित्रपट आला होता. किती दिवस गाणं टिकलं होते? किती दिवस टिकलं? वाजलं 2-3 वर्ष वाजलं, ओळखत नाही कोणी. आज आम्हाला कीर्तन चालू करायचं असलं तर रूप पाहता लोचनी 750 वर्षापासून चालू आहे. याला ज्ञानोबारांची इकडं चाली लावा, तिकडं कुठं चालले? मी का बोलतोय असं तुमच्या लक्षात येतंय का? मी काका, मी खोटं नाही सांगत तुम्हाला. मी कथा कीर्तन करणं कमी केलं आता, कारण की आम्हाला समजता काय तुम्ही. काही दिवसानं कीर्तनकाराला साड्या घालायला लागलो. महाराज तुम्ही धोत्रात नाही चांगले दिसत, मला साडी घालून या, काजळ लावा. ही परिस्थिती येईल काही दिवसानं. काही याच्याकरता मला नाही वाटत जास्त वेळ आहे म्हणून. परमार्थ याच्यासाठी नाही आहे, परमार्थ मनोरंजनासाठी नाही आहे. नाचा गा म्हणून आमच्या वारकरी संप्रदायानं हरिपाठात नाचायला सांगितलं, पण त्या नाचण्यामध्ये सुद्धा शिस्त आहे, म्हणून त्याला पावल्या म्हणतात. त्या नाचण्यामध्ये सुद्धा शिस्त आहे. आमच्या जीवनाला शिस्त नाही लागली. हे सगळं का होते? एकच कारण आहे, संतांविषयीचं प्रेम आमचं जे आहे ना, ते प्रेम कमी होत चाललं. लोकांविषयीचं प्रेम वाढलं, लोकांना आवडते. अरे लोकांना काही आवडत, लोकांना काय आवडते हे महत्वाचं नाही. कथा कीर्तनाच्या माध्यमातून लोकांची आवड बदलली पाहिजे ना. त्यांना चुकीचं आवडते म्हणून तर कथा कीर्तन आहे. त्यांना चुकीचं आवडते, ते चुकीचं आवडणं बंद व्हावं आणि चांगलं आवडावं, चांगलं आवडावं. तुम्ही कुठं
कोणत्या जागेवर जाता याच्यावर तुम्ही पुढं काय बनणार हे ठरते बरं. तुम्ही कोणत्या जागेवर जाता. लोखंडाच्या तुकड्याला जर भंगाराच्या दुकानात नेलं तर त्याची किंमत होत नाही. तेच लोखंडाचा तुकडा जर परिसाजवळ गेला तर त्याचं सोनं बनतं. तुम्ही हे असेच तुम्हाला कोणतेही गाणे म्हणणाऱ्या भंगाराच्या दुकानात गेले तर भंगारात जासाल एक दिवस. पण ज्ञानोबारायांच्या गाथेपाशी आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेपाशी आणि ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीपाशी, रामायण आणि महाभारतापाशी, भागवतापाशी जर येऊन बसले ना, तुमच्या जीवनाचं सोनं होईल याची गॅरंटी मी देतो. आम्ही देतो. कारण की माझा अनुभव आहे. क्या मिला ये दिखाऊ कैसे और मुश्किल ये भी है कि छिपाऊ कैसे. परमार्थानं काय भेटते हे सांगता येत नाही आणि अडचण अशी आहे का लपवता येत नाही. आणि हे संतांचं हे महिमान आहे. तुकोबारायांनी संतांचं महत्व सांगत असताना हेच उदाहरण दिलेलं आहे. आपुल्या महिमाने परिसे केले. ते परीस जे आहे धातूला सोनं करतात. संतापाशी जा, संत तुम्हाला संत करतात. आपणासारखे हे ते का करतात. त्यांच्यामध्ये प्रेम आहे. त्यांच्यामध्ये प्रेम आहे. दुसरं कोणी कोणाला आपल्यासारखं करायला तयार नाही. कोणी नाही करत. हे तुम्ही नीट काळजीपूर्वक लक्षात घ्या. हे राजकारण्याच्या मागे लागलेल्या कार्यकर्त्यांना तर पहिले लक्षात घ्या. डोकं तुम्ही फोडून घ्या. ते घरात बसून म्हणतात युद्ध करू नका. तू निघ बाहेर. तू बाहेर तर निघ जरासा. आणि लोक म्हणतात नाही आमचे साहेब खरं सांगतात. अरे साहेबाला खरं सांगता आलं असतं तर त्याचं दुकान बसायला आलं ना. त्याचा बजेट नाही बसा लागला तो कुठून बसवले का भुजिया. खरं आहे काय. आम्ही स्वतःला हलकं समजतो ही अडचण आहे. संत आम्हाला आमचं मूल्य माहित करून देतात. आमच्यात काय ताकद आहे हे का करून देतात. त्यांच्या अंतःकरणामध्ये सगळ्यांविषयी प्रेम आहे. एक वाक्य बोलतो वारकरी संप्रदायाचा दर्जा ढासळू देऊ नका. या वारकरी संप्रदायाचा दर्जा टिकवण्याकरता, या वारकरी संप्रदायाचा दर्जा मोठा करण्याकरता ज्ञानोबारायांनी, निवृत्तीनाथ दादांनी, सोपान काकांनी, मुक्ताबाईनं आपल्या आई वडिलांचं देहांत प्रायश्चित सुद्धा सहन केलं. या वारकरी संप्रदायाचं श्रेष्ठत्व कायम राहण्याकरता ज्ञानोबारायांनी आपलं जे सांडवून दिलेलं पीठ आहे ना ते सहन केलं. कोणाला काही बोलले नाही. झोपडीमध्ये जाऊन बसले. या वारकरी संप्रदायाचं मोठेपण टिकवण्याकरता जगद्गुरु तुकोबारायांनी मंबाजी बुवाच्या काठीचा मार सहन केला. या वारकरी संप्रदायाच्या विचारधारेची वचक
आणि चमक कायम ठेवण्याकरता जगद्गुरु तुकोबारायांना प्राणापेक्षा प्रिय असणारे आणि पांडुरंग परमात्म्यानं सांगितलेले शब्द सुद्धा त्या तुकोबारायांनी इंद्रायणीमध्ये बुडवले. या वारकरी संप्रदायातल्या नामनिष्ठेला जपण्याकरता आपलं स्वतःचं पोरग पायाखाली तुडवल्यानंतरही गोरोबा काकांनी परमार्थ सोडला नाही. या सगळ्या संतांचे श्राप घेऊ नका, माफ करणार नाही ते संत. आणि प्रेम तुम्हाला दुसरीकडे कुठंच मिळत नाही. संताची गावी प्रेमाचा सुका. परमार्थ एकाच गोष्टी करता केला पाहिजे. आणि म्हणून संतांनी मागत असताना जे मागितलेलं आहे ना ते तुमच्या लक्षात येते का कधी? ठाकलो सेद्वारी उभा मज प्रेम भातुके तुका म्हणे देवा. प्रेम भातुके पाठवा. भगवान शंकराकडे प्रार्थना हेच आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे रूप, उद्या मागणीचा दिवस आहे तुमच्या, मला त्याच्याविषयी बोलायचं नाही. पण काय मागितलं पाहिजे? आम्हाला प्रेम दे, आम्हाला भाव दे, आम्हाला प्रीती दे. प्रेम म्हणजे काय नेमकं? काय आहे? आणि तुकोबारायांनी आयुष्यभर परमार्थ केला. तुकोबारायांचा परमार्थ प्रामाणिक आहे. तुकाराम महाराजांचा परमार्थ पवित्र आहे. तुकाराम महाराजांचा परमार्थ प्रसन्न आहे, पवित्र आहे, प्रसन्न आहे, प्रामाणिक आहे. आणि प्रामाणिक परमार्थ केल्यानंतर देव सुद्धा वाट पाहतो का यानं काहीतरी मागावं. पण आज तुकाराम महाराजांचा मूड थोडासा देवाची स्तुती करायचं नाही, देवाची खाल्ली पिल्लेली काढायची. हे संतच करू शकतात. संतच करू शकतात. ज्या देवाचं नाव घेण्याकरता ते संत जीवनामध्ये काहीही सोडायला तयार आहे. पण त्या देवाच्या वागण्यामध्ये सुद्धा जेव्हा दोष दिसतो ना तेव्हा संत देवाला सुद्धा नाव ठेवतात. हरी तू निष्ठुर निर्गुण धुंद झाला. हे सगळे हे प्रमाण बघा तुम्ही. काय आहे? नाव ठेवतात. तुकोबाराय पांडुरंगाला म्हणतात, ए पांडुरंगा, मी आयुष्यभर परमार्थ केला आणि प्रामाणिक परमार्थ केला. परमार्थ प्रामाणिक असावा. मला मोरारी बापूंचं एक वाक्य फार चांगलं वाटलं त्या दिवशी. तेजराम बाबा फार चांगलं. आपण नियमामध्ये गुंतवून ठेवतो लोकांना, थोडा स्वर्ग कर थोडा. मोरारी बापूंना एका जणाला प्रश्न विचारला, बापू आप माला फेरते हो, हम भी फेरना चाहते हैं, माला कौन सी अंगुली से फेरनी चाहिए? माला
कौन सी अंगुली से फेरनी चाहिए। बापू ने उत्तर फार छान दिलं, बोले बेटा अंगुली कोई भी इस्तेमाल करो, सिर्फ ईमानदारी से फेरना। परमार्थ प्रामाणिकपणानं करावा आणि प्रामाणिकपणानं केला तो फल आहे। वारी लाखो लोक करतात, पण वाटप आहे उभा खरंच तुमच्यासाठी। अर्ध्या जगात तुम्हाला नाही बदमाशाची याची वाट पाहत नाही, याची वाट पाहत नाही। आणि आज एक खेदानं बोलतो, आज परमार्थामध्ये प्रोफेशनलिझम जास्त आलेला आणि प्रेम कमी झालेला आहे। प्रोफेशनलिझम हा शब्द इंग्रजीतला आहे, तरुण पोरांच्या लक्षात येईल। व्यावसायिकता जास्त झालेली आहे। जुन्या काळामध्ये असा परमार्थ नव्हता आणि व्यावसायिकता वाढल्यामुळं प्रेम कमी होत चाललं। संसारातलंही असंच आहे। व्यावसायिकता म्हणजे स्वार्थ, व्यावसायिकता म्हणजे स्वार्थ। संसारामध्ये तरी कुठं प्रेम आहे सांगा बरं। इंग्रजीमध्ये 2 शब्द आहेत, लग्नाकरता कोणता शब्द वापरतात? वेडिंग, वेडिंग। आणि 2 वस्तू जोडण्याकरता एक शब्द वापरतात, त्याचं नाव काय आहे? वेल्डिंग। फरक काय याच्यामध्ये माहिती आहे का तुम्हाला? काय फरक? वेल्डिंग मध्ये पहिले ठिणग्या उडतात, मग वस्तू जोडली जाते। वेल्डिंग मध्ये पहिले जोडलं जाते आणि आयुष्यभर ठिणग्यात उडत राहते। ही आमच्या संसाराची परिस्थिती आहे। मला एक जण म्हणे, महाराज काय माझ्या बायकोला सांगा ना राजू, म्हणे ते माझ्या ऐकतच नाही। म्या लग्नच नाही केलं त्यात आपण मी ब्रह्मचारी राहिलो का बाबा, कोणी ऐकायचंही नको, काही घेणं देणंही नको, आणि मला कशाला गुंतवतं त्याच्यात? ते तोलच ऐकत नाही तर मावलं। हे आमच्या संसाराची परिस्थिती आहे। ज्या आई बापांनी मुलांना जन्म दिला ते मुलं आई बापाचं ऐकत नाही। हा संसार आहे आपला। एक पोरगण एक बाप बसलेले होते, एक पोरगण एक बाप बसलेले होते। पोरग बापाला म्हणे, काहो बाबा काय, मी रामायणात असं ऐकलं का त्रेतायुगामध्ये रामाचा जन्म झाला, आणि रामाचा जन्म झाला आणि राम आजपर्यंत पूज्य आहे, कारण बापाचं ऐकून ते वनात गेले। बापाचं ऐकून ते वनात गेले। पण बाबा मी भागवतही ऐकलं, मी भागवतही ऐकलं, आणि भागवतात भागवतकारानं असं सांगितलं, प्रल्हादानं बापाचं ऐकलं, तर बाबा मी काय करू? म्हणजे मी बापाचं ऐकू का नाही ऐकू? बापानं उत्तर फार चांगलं दिलं। ते म्हणे, तू याची काळजीच करू नको, हे कलियुग आहे, आणि कलियुगामध्ये तू आणि मी आपण दोघांनी तुझ्या आईचं जर ऐकलं तर आपल्या घरात शांतता राहील। हे टाळ्या कोणासाठी वाजवले तुम्ही? जे आपल्या बायकोचं ऐकतात त्याच्यासाठी होय काय? तुम्ही विनोदात गुंतले जाता, नंतर मग उद्या काय म्हणतात, काय महाराजांना चुटुकला मारला। अरे महाराजांना प्रेम सांगण्यासाठी चुटुकला मारला, ते चुटुकून लक्षात ठेव जा। माझा मुद्दा वेगळा आहे। आज संसारामध्ये तरी कुठं प्रेम आहे? ऍडजस्टमेंट आहे, ऍडजस्टमेंट। आधी आठवण म्हणून सांगतो, एक बुडा आणि एक बुडी दोघ जण हॉटेलात जेवायला गेले। लग्न झालेलं होतं बरं त्याचं, म्हणजे दोघं नवरा बायको। सगळं सांगायला लागते या काळात, कोणाचा काही नियम नाही राहिला, वयाचं काही बंधन नाही राहिला। दोघ जण हॉटेलात गेले। हॉटेलात गेल्यानंतर आता ते हॉटेलवाला वेटर रोजच पाहत होता ना, तर रोजच कोणी ना कोणी इथं जेवायला येते। आता यानं पाहिलं, तो जो म्हातारा होता आबाजी, त्यानं आजीला पहिले जेव घातलं, आजीला पहिले जेव घातलं आणि नंतर तो जेवला। तो वेटर काय म्हणे, आबाजी आजपर्यंत इतक्या वर्षापासून नोकरी करून राहिलो, पण खूप जोडपे येतात, भांडणं करतात, असं करतात तसं करतात, पण बायकोला पहिल्यांदा जेव घालणारा पहिल्यांदा मी तुम्हाला पाहिलं। मी गरीब आहे, मी काम करतो इथं, मी जर श्रीमंत असतो ना तुम्हाला जेवण माझ्याकडून चाललं असतं, माझ्याकडून
चालू असतं. ते म्हणे अरे बाबा तसं काहीच नाही आहे, तू इतक्या लवकर कोणाला चांगलं म्हणत जाऊ नको. थोडंसं चांगलं दिसलं म्हणून लगेच कोणाला चांगलं म्हणत जाऊ नका बरं. एका कीर्तनानं गुरु तो कोणालाच बनवत जाऊ नका. असं नसते. तो बिचारा चांगला होतो म्हणे तसं नाही झालं. काय झालं? अरे म्हणे आम्ही दोघंही जेवायला आलो, आमचे वय झालेले आहे, दोघांची दात पडलेले आहे. तर काय झालं म्हणे, मी दाताची फणी घरीच विसरलो आणि बुडीनं आणली होती, तिच्या तोंडातच होती. म्हणून तिला म्हटलं म्हणे पहिले तू जेवून घे, मग ते फणी बाहेर काढ, मग आपण धू, मग मी तोंडात घालतो, मग मी जेवतो. प्रेम होतं काय? ऍडजस्टमेंट होती? होतं काय सांगा मला. हे असे उदाहरण मी तुम्हाला रात्रभर सांगू शकतो आणि तुम्हाला हेच आवडते हे मला माहित आहे. माझा मुद्दा वेगळा आहे. माझ्या विनोदाकडे जाऊ नका. विनोद करणारा विशाल नसतो, विनोद करणारा विलास असतो. विलासी विशाल विनोद करेल तर काही विला काही किंमत तर असली पाहिजे नाही. विशाल तोच होतो ज्याच्यापाशी विवेक असतो. संत तेथ विवेका आणि विवेक कुठं मिळतो? बिनु सत्संग विवेक न हो, बिनु सत्संग शिकवते काय आवडावं काय नाही आवडावं, कशावर प्रेम करावं कशावर प्रेम करू. विवेक शिकवते. आज मला सांगा, विद्यार्थ्यानं कशावर प्रेम करावं? त्यांना अभ्यासावर प्रेम करावं? कॉलेज कुमारानं अभ्यास करावा का तिथं जाऊन प्रेम करावं? ज्याचं प्रेम अभ्यास असते तो MPSC UPSC मध्ये पास होतो आणि त्याच्यासाठी पोरीची लाईन लागते. आणि ज्याचा आजकालचे कॉलेज म्हणजे स्वर्ग झाले. अभ्यास कमी असतो, उर्वशी रंभा मेनका हे पाहण्याकरताच पोरं जातात. मी त्या याच्यातून गेलेला आहे ना, मी पाहिलं ना, हे मी ऑब्झर्वेशन केलं ना. धोत्रावर जाता का? मी लेक्चरर होतो कॉलेजमध्ये, मी पाहिलं नाही, सगळ्या गोष्टी पाहिल्या, मी अनुभवातून सांगतो तुम्हाला. जे अभ्यास करतात ते मोठे होतात, त्यांच्याकरता मुलीची लाईन लागते. आणि जे प्रेमात पडतात तिचं लग्न होऊन जाते आणि मग हे दाढी वाढवते, नाहीतर दारूची शिशी घेऊन देवदास बनते. आणि मग याचे मायबाप आमच्या सारखे, महाराज तुम्ही कुठं जाता पाय याच्यासाठी काही असं म्हणतो. अरे यारे नेऊन फेका ना तिकडं, नाही तर त्या मिसाईलच्या तोंडाने बांधला पाठवून द्या पाकिस्तानला. हे काय कामाचं? आज थोडा विनोद जास्त होऊन राहिला, जास्त वाला नाही काऊन होऊन राहिलं असं? पाणी पडलं म्हणून झालं? जागा अशी आहे का? नाही तर पाणी पडलं ना थंड वाटायला लागलं, ते उष्णतेचा ताप कमी होऊन राहिला ना. माझे सिद्धांत फक्त लक्षात घ्या बरं. प्रेम कशावर करावं विद्यार्थ्याने? हा वादक आहे, वादकानं प्रेम कशावर करावं? तालावर करावं. हे गायक आहे, गायकानं प्रेम कशावर करावं? स्वरावर करावं. तुम्ही श्रोते आहेत, श्रोत्यांनी प्रेम कशावर करावं? श्रवणावर करावं. हा साऊंडवाला आमचा आहे, यानं प्रेम कशावर करावं? यानं कीर्तनात नाही रमावं.
यानं त्याच्यामध्ये लक्ष ठेवावं, म्हणजे आमचं कीर्तन चांगलं होते. यानं प्रेम त्याच्यावर करावं. कीर्तनकारानं प्रेम कशावर करावं? पाकिटावर करावं. विठ्ठल विठ्ठल. सगळ्याचं प्रेम चुकून राहिलं. विद्यार्थी अभ्यासावर प्रेम करत नाही. वादक जो आहे हा करते म्हणून काही कधी मोबाईलच पाहत राहते. आता आम्हाला असा विचार पडते, एकदम नाराजही करता येत नाही. आमचं लक्ष कशावर आहे? आमचं लक्ष कशावर आहे? अरे ही परंपरा साधी नाही ना. गायकाचं प्रेम कशावर असावं? सुरावर असावं. त्यानं सुरावर प्रेम केलं नाही तर तो बेसूर होतो, आणि मग तो बेसूर झाला का यायला असुर वाटतो. कीर्तनकारानं प्रेम कशावर करावं? त्यानं त्याच्या अभंगावर प्रेम करावं, त्यानं त्याच्या सिद्धांतावर प्रेम करावं, त्यानं तो मांडत असलेल्या विषयावर प्रेम करावं. आणि सगळ्यात महत्वाचं सांगू, वारकऱ्यानं फक्त पांडुरंगावर, ज्ञानोबाराय तुकोबाराय यांच्या संत परंपरेवरच प्रेम करावं. आणि यांना जर तुम्ही प्रेम करू शकले तर यांचा अपराध होत नाही. तुकोबारायांची अपेक्षा आहे हे प्रेम आमच्या जीवनामध्ये वाढावं. पण देव मोठा बिंद, ते सगळं द्यायला तयार आहे, पण प्रेम द्यायला, प्रेम देवाचे हे देणे, जीव भाव जाय जेणे, हे सगळं तो द्यायला तयार होते, बाकीचं प्रेम द्यायला तयार होत नाही. आज तुकोबाराय आक्रमक मूड मध्ये होते. तुकोबाराय म्हणाले भारत पाकिस्तानचं युद्ध चालू आहे ना, तर तसं देवा तुझं माझं झालं तर चालत. पण आज आमची अपेक्षा नाही, आम्ही पैसा मागितला नाही. अरे शिवाजी महाराज घेऊन आले होते, वापस पाठवला. आम्ही मान मागितला नाही, देहूतल्या लोकांना गाढवावर बसवलं, मी काही म्हटलं नाही. आम्ही सत्ता मागितली नाही, आम्ही मागतो काय? प्रेम. आणि तेही प्रेम तू देत नाही. आता तुकोबाराय थोडस रागामध्ये आले. तुकोबाराय म्हणतात शेवटचं सांगतो, आता जर तू मला दिलं नाही तर मी भांडणं करीन शेवटच्या चरणात. तुका माने आता हो तुका म्हणे आता आलो खंडावरी, आता काही झालं तर चालेल. एकच अपेक्षा आहे, प्रेम देऊन हरी बुजवा.
तुम्ही म्हणसाल मग एकदम आखरी चरण काऊन घेतलं, अजून काय माहिती. तेच तर वैशिष्ट्य असतं. सगळे असे तंट राहिले पाहिजे. हे असे नवीन अभंग घेण्याचा एक फायदा आहे. जे नेहमीचे बसलेले असते त्याचे प्रमाणे यायचे पाठ असतात, म्हणून ते झोपीत असले तरी ते लगेच म्हणते पहिलं चरण. असं असे मरगळलेले लोक नाही पाहिजे, असे चंट लोक पाहिजे. हे कानं जे आहे ना, कानं असे ताजे तवाने पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, देवा खूप परमार्थ केला, एका जन्माचा नाही, चारी युगामध्ये तुझी भक्ती केली, प्रामाणिक केली, सगळं केली. आता खूप वाट पाहिली, आता तू जर देशील नाही तर तू का म्हणे आता आलो खंडावर. याच्यात संताची ताकद सांगितलेली, संताची ताकद आहे. संत त्यांना म्हणतात जे देवाच्या समोरही आपला स्वाभिमान सोडत नाही, आपला स्वाभिमान सोडत. आणि एक गोष्ट लगा, जे बंधनात राहतात ना त्या लोकांच्या जीवनामध्ये मजा नसते. ते बंधनात जे राहतात ना त्यांच्या जीवनामध्ये मजा नसते. पोपट जो आहे ना, पोपट तो बंधनात राहतो, लोक जे शिकवतात ते बोलावं लागतं. पोपट बंधनात राहतो, लोक जे शिकवतात ते बोलावं लागते. कोकिळा जी आहे ना बंधनात राहत नाही, तिच्या मनानं गाते. आणि म्हणून ज्याला चांगला आवाज असतो ना, तो पोपट किती चांगला बोलत असला तरी त्याला कोणी गान पोपट म्हणत काय म्हटलं जाते, गान. लताताईंना काय म्हटलं गेलं, गान कोकिळा. बंधनात नाही. लताताईंना जे धर्माच्या विरोधात होते ना त्यांचं गाणं लताताईंना आयुष्यात म्हटलं जर स्वाभिमानानं जगणं म्हणतात. आम्ही तर काही म्हणतो. आमची त्या ब्राह्मणवाडा थळीला कथा होती. आला बुवा एक जण ते कार्यकर्ता, मैनिकला गड्डी लेके म्हणा ना म्हणे. अरे मी म्हटलं ते भागवतात आहे का बैला, मैनिकला गड्डी लेके नाही म्हणे. आम्ही असं म्हटलं होतं तर मागच्या वेळेस एकानं म्हटलं होतं, मी त्यालाच बोलाव डबल, मी जातो घरी. ज्याला भागवत कशाला म्हणतात हे माहित नाही, तो भागवतकाराला जर सांगत असेल हे म्हणाव तर त्या भागवतकारानं भागवत करावं नाही. जवळचा एखादा डोंगरा पाहून त्याच्यात जाऊन आपली समाधी घेऊन टाकावी. मंदिर बांधायची जबाबदारी मी घेतो. काही किंमत आहे का आम्हाला. लोक म्हणतात साधून सहन केलं पाहिजे. अरे थांब ना राजा जरा, काय सहन केलं पाहिजे सांगा ना. साधून अपराध सहन केला पाहिजे, पण साधून अपमान सहन नाही केला पाहिजे. हे वाक्य निश्चित लक्षात ठेवा. आणि मी म्हणतो असं नाही आहे. योगी पावना अपमान नाही सहन केला, अपराध सहन केला.
मी प्रमाणाशिवाय बोलत नाही. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. अरे ज्यांनी आळंदीमध्ये त्रास दिला त्यांच्याच वंशजानं ज्ञानोबारायांची आरती केली. हे ज्ञानोबारायांचं मोठेपण. गाथा बुडवला तेच तुकोबारायाच्या कीर्तनामध्ये टाळ वाजवतात. ही तुकोबारायाची ताकद आहे. याला खानदानी संत म्हणतात. खानदानी संत. आणि ज्याचं घरी बायको ऐकत नाही त्याचं जे महाराज ऐकते. आम्हाला तरी नका भेटू असे. आम्हाला तरी नका भेटू. संत काय सामान्य आहे का? देव ज्याची पूजा करण्याचा प्रयत्न करतात, देव ज्याच्या करता आसव गाळतात, ज्ञानोबारायासारखा संत भूतलावर होणं नाही. होणं नाही. देव निर्गुण आहे, निराकार आहे. रोज किती जण येतात, किती जण जातात. ज्ञानोबाराय जेव्हा समाधीमध्ये बसत होते ना, याला जीवन म्हणतात. एका हातानं गुरुनं धरलेला आहे, एका हातानं देवानं धरलेला आहे. आणि दोघेही जण ज्ञानोबारायांना बसवत असताना दोघांच्या डोळ्यामध्ये पाणी येते. याला जीवन म्हणतात. आणि हे सगळं फक्त 22 वर्षाच्या वयामध्ये केलं. याला अस्तित्व म्हणतात. हे अस्तित्व आहे. हे टिकवता आलं पाहिजे. त्याचं कारण काय आहे? अंतःकरणामध्ये प्रेम आहे. अंतःकरणामध्ये प्रेम आहे. माग काही दिवसापूर्वी एका महाराजाच्या विषयी फार मोठा महाराष्ट्रामध्ये गोंधळ झाला. त्या महाराजाला फार खालच्या थरावर येऊन महाराष्ट्रातल्या लोकांनी शिव्या दिल्या. त्याच महाराजानं आता ज्ञानेश्वरीचा भावानुवाद करायला सुरुवात केली. तुम्ही शिव्या द्या, मी तुम्हाला ज्ञानेश्वरी देतो. हे संतत्व आहे. आपण संतांना समजू शकत नाही. एक वाक्य अजून बोलतो. आपण चांगल्या लोकांना गमवत नाही. आपण जर चांगले असू तर आपण लोकांना गमवत नाही, आपल्याला लोक गमावतात. हे फार मोठं दुर्दैव आहे. आणि हे आमच्या लक्षात येत नाही. आम्हाला तर महाराजही सोयरिका जोडणारच पाहिजे. याच्यासाठी असते. मी टीका करतो अशातला भाग नाही. बरं, आमची अपेक्षा काय आहे? त्यांना आम्हाला परमार्थ सांगावा ना. तुकोबारायांची ताकद. देवा प्रेम देऊनी हरी बुजवावे. दुसरं काहीच पाहिजे नाही. काहीच नाही पाहिजे. तुका म्हणे तुझी न लगे. काय म्हणजे ताकद आहे? काय ताकद आहे? तुका म्हणे तुझी न लगे दसोडी. चल तू तिकडं हो. मला फक्त एक पाहिजे. काय? प्रेम देऊनी हरी बुजवावे. आमच्या जीवनामध्ये आमची ही अपेक्षा आहे. आम्हाला घरच्या बाजूच्या घरवाल्याविषयी आमचं प्रेम नाही. मोरारी बापूंनी मानस प्रेम नावाची एक कथा केली होती नाथद्वाराला. प्रेम तुमच्यात आले की नाही याची काही लक्षण सांगितलेले होते. सगळ्यात पहिलं त्याच्यातलं एक लक्षण आहे सन्मान. जो सगळ्यांना सन्मान देतो ना त्याच्यामध्ये प्रेम असते. लहान पोराला सुद्धा तो सन्मान देतो, त्याच्यामध्ये प्रेम आहे. सभ्यतेमध्ये प्रेम आहे. आपल्यापेक्षा लहान असला, आपल्या परिचयाचा नसला तरी त्याला तुम्ही आम्ही म्हणणं याच्यामध्ये प्रेम आहे. आम्ही त्या दिवशी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. याच्यापेक्षा लहान पोरग होतो. त्या गावात पोहोचलो. म्हटलं बाबू मंदिराकडे कुठून जाता येते रे? इकडून जा म्हणे महाराज. तिथे एक थोडस मोठं पोरग होतं 30-35 वर्षाचं. मी त्या म्हणलं हे पोरग लहान दिसते जरा असं. याला विचारावं म्हटलं का रे बाबू दादा मित्रा. म्हटलं का रे त्या मंदिराकडे कुठून जाते? म्हणे महाराज इकडून जा. ते पोरग काय म्हणे लागले तरी म्हणजे 12-13 वर्षाचं. अबे म्हणे मी सांगितलं ना म्हणे लेका तू काय भादर करतो. हे मी विनोदासाठी नाही सांगत, हे घडलेलं आहे. हे सहज बोलणं आहे. तुका बोले सहज वाणी. हे काय असं ओढून तोडून आणलेलं नाही आहे. तुम्हाला हसवण्यासाठी मी काही जोकर नाही आहे. आम्ही सन्मान करतो का सगळ्यांचं? एका फकीराचं एक फार चांगलं गाणं आहे. फकीराचं काही लोकांना वाटेल की हे असं का म्हटलं बा. त्याच्यातला भाव चांगला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओळी आहे. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव मनोनी भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोची. ज्ञान कशाला म्हणतात? ही ज्ञानी कशाला म्हणतात? ज्ञानोबारायांची व्याख्या रामायणामध्ये सुद्धा एक व्याख्या आलेली आहे. ज्ञान मान जहा एक नाही देखहु ब्रह्म समान रघुराई. ज्ञान मान जहा एक नाही
देखो ब्रह्म समान रघुराई. ही रामचरितमानसची व्याख्या. त्या फकीराचं एक गीत आहे, मला फार आवडलं. सबको कर प्रणाम तुझको अल्लाह रखे. मोठी शंका आहे ना, याचे रेकॉर्ड झाल्यामुळे मोठी अडचण येते. म्हणजे कोणी शहाणपण सांगतो. तुकाराम महाराजांनी अल्लाह म्हटलं, अल्लाह दिलावे. मग तुले जर माझ्यापासून प्रॉब्लेम असेल तर पहिले वैकुंठात जाय, तो तेरवीचं कीर्तन मी करीन. तुला जर माझ्यापासून अल्लाह म्हटल्यावर किंवा खुदा म्हटल्यावर प्रॉब्लेम असेल तर एकनाथ महाराजापाशी जाय. एका जनार्दन का बंदा जमीन आसमान भरा खुदा. एक वाक्य अजून बोलू. आम्ही आमच्या मंडपात देवाच्या पुढं खुदा आणि अल्लाह म्हणू शकतो. तुमची ताकद असन तर फक्त हनुमानजी की जय किंवा जय श्रीराम म्हणून दाखवा, पाया पडतो. हे आमची हिंदू धर्माची संस्कृती आहे. आम्ही अल्लाह खुदा हे देवाच्या संबंधामध्ये म्हणू शकतो. कबीर महाराजांनी म्हटलं, अवटा हात का मानव देह कोणी महाराज तुम्ही अल्लाह काय म्हटलं, तू दारू सोड, अक्कल नको सांगू आम्हाला. एवढा महाराज खालचा नाही आहे. एवढ्या लोकांच्या समोर बोलून राहिलो, थोडासा आवाज वर चढून नाही राहिला. काय झालं तर रोज कीर्तन चालू होतं. काय परवा धारूर मध्ये होतो, कितीतरी जिल्हे पलीकडे होतो मी. मग ते आता एवढ्या प्रवासात तिकट नाही ना, त्याच्यामुळे मग खाली गेलो मी जरी आवाज जरी खाली गेला असेल मी वरच आहो. हा सिद्धांत आहे. कशा करता मी सांगत होते सगळं तुम्हाला. कशानं मिळालं ही संताची ताकद आहे. प्रेम देऊनी हरी बुजवावे. देवा काही देऊ नको, प्रेम दे. देवा काही देऊ नको. अनेक सिद्धांत सांगतो तुम्हाला अजून. जिथे जिथे संघर्षाचा प्रसंग येतो प्रत्येक ठिकाणी विजय देवाचा आहे. कारण की त्याचं वर्णनच करत असताना सांगितलं, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो तत्र शिव. विजय त्याच्यापाशी आहे. पण मोठं वैशिष्ट्य आहे बरं. हा पळून गेला होता, कृष्ण परमात्मा पळून गेला होता, तरी त्याला त्याचं एक नाव पडलं, रणछोडदास भगवान. विजय देवाचा आहे. पण जिथं संबंध जो आहे तो भक्तासोबत संघर्षाचा येतो ना, तिथं विजय नावाचा गुण देवाला सोडून देतो, तो भक्तापाशी येतो. पांडवांचं कौरवांचं युद्ध ठरलं आणि युद्ध ठरल्यानंतर कृष्णाला कोणाकडून घ्यायचं याच्याकरता अर्जुन आणि दुर्योधन हे कृष्ण परमात्म्यापाशी. कृष्ण परमात्मा आराम करत होता आणि आराम करत असताना अर्जुन कृष्णाच्या पायापाशी बसला आणि दुर्योधन कृष्णाच्या डोक्यापाशी बसला. आणि कृष्ण उठल्यानंतर त्यांनी पाहिलं, अरे म्हणे दोघे जण आले, कशी काय आले. दुर्योधन म्हणे, देवा पहिले मी आलो. पण कृष्ण हुशार होता, चतुरा तो. ते म्हणे तू पहिले आला, पण मी उठल्यावर मला कोण दिसलं पहिले. माणूस उठल्यावर काय डोक्यापाशी पाहते का, पायापाशी पाहते. म्हणून भक्त पायापाशी काय, डोळे उघडल्यावर पहिली नजर कुठं जाते, पायावर. म्हणून भक्ता राखे म्हणून पायापाशी. म्हणजे मी याला पहिले पाहिलं. म्हणजे तुम्ही दोघं कशासाठी आले. म्हणजे देवा युद्ध ठरलेलं आहे आणि युद्ध ठरलेलं आहे, तुझी मदत पाहिजे. कृष्णानं सांगितलं, मी तो एकच काम करेन, काय, हातात शस्त्र घेणार नाही. आणि एकीकडं मी वक्ता, मी शस्त्र घेणार नाही. आणि एकीकडं माझी नारायणी सेना. कोणाला काय पाहिजे ते सांगा.
दुर्योधन म्हणे मी सांगतो नाही म्हणे, लहान कोण आहे? अर्जुन. वाटणीतनी पहिला मागायचा अधिकार कोणाला असते? लहान्याला. हे आताही चालू आहे. म्हणजे अर्जुनाला पहिले मागायचं. अर्जुनानं सांगितलं म्हणे देवा आम्हाला फक्त तू पाहिजे. ज्याला फक्त देवच पाहिजे ना त्यालाच हवं म्हणा, आणि ज्याला सगळंच पाहिजे त्याला हरभरे भरण्यात पटायच म्हणा. ज्याला देवच पाहिजे, ज्यांचा आवडता देव, त्यांना फक्त देवच पाहिजे. म्हणे देवा तू पाहिजे, बाकी काही घेतलेलं नाही. ते म्हणे मी फक्त सल्ला देईन. म्हणे काही हरकत नाही, सल्लाच दे. यालाही बरं वाटलं दुर्योधनाला. हे म्हणे सल्ला काय, लोणच्या संघ तोंडाला लावा. आणि युद्धात सैन्य पाहिजे ना. 11 लक्ष औक्षवणी सैन्य भेटलं ना आपल्याला, तेच पाहिजे. जाऊ द्या, गेले. युद्ध सुरू झालं. आणि मला असं वाटतं कदाचित युद्धाचा 9वा दिवस होता. भीष्माचार्यांनी इतकं सैन्य मारायला सुरुवात केली. रोज 10,000 हजार सैन्य मारत होते भीष्माचार्य पांडव. कृष्ण परमात्मा म्हणू लागला अर्जुना, अरे भीष्माला आबाजी समजू नको, भीष्माला तुझं नातेवाईक समजू नको. अरे तुमच्या युद्धाकरता 10,000 हजार सैन्य खाली पडून राहिलं, आणि त्या सैन्याच्या कुटुंबाची जबाबदारी कोणाची आहे? हा म्हातारा रोज इतकं सैन्य मारून राहिलं, आणि तू त्याला आजोबा, माझा आजोबा, माझ्यावर प्रेम करणारा असं म्हणून राहिला. अरे त्याला मार. अर्जुन म्हणतो देवा माझे हात काम करत नाही याला मारताना. म्हणे तू मारत नसेल ना, मी मारतो. चक्र धरलं, उचललं. त्याच्या पहिल्याच दिवशी भीष्माचार्यानं म्हटलं होतं, एक तर उद्या निष्पांडवी पृथ्वी करेल, नाही तर देवाला त्याची शपथ मोडायला लागली. शपथ मोडली म्हणजे विजय कोणाचा झाला? भीष्म पण केला खरा. विजय कोणाचा झाला? भीष्माचार्याचा. भक्त आहे. आणि म्हणून जिथं जिथं देव आणि भक्त यांचा संघर्ष होतो तिथे विजय हा भक्ताचा होतो. तुकोबारायांनी आता धमकी दिली, देवा स्वतःला मोठा समजू नको, तू आमच्यामुळं देव आहे. पहिल्या चरणात Good.
हे का विसरवणं राहिलं असेल? अरे आमची भावना आहे, आमचं प्रेम आहे. तू तर निर्गुण निराकार होता. तुला सगुण कोण केलं? तू निराकार होता, तुला नराकार आम्ही केलं. तू निर्गुण होता, तुला सगुण आम्ही केलं. तू निराकार होता, तुला साकार आम्ही केलं. कोणी केलं सांग ना. पंढरपूरची वारी लोक करतात, कोणी सांगितली म्हणून केली? माझी जीवीची आवडी पंढरपुरा ज्ञानोबारांनी सांगितली म्हणून आम्ही करतो. तुझी शेजारती, काकडा आरती, धुपारती, हे सगळ्या आरती कोण सांगितल्या? पंढरीचे जारे आल्यानं संसारा कोणी सांगितलं? अरे आम्ही कशाची अपेक्षा न करता, नारळाची अपेक्षा न करता तुझा प्रचार केला आणि तू विसरला. बरं लोक विसरतात तर ते जीव आहे ना, तू शिव असून विसरला. लोकांना महाराज कर्तव्याची जाणीव नसते. लोकांनी आपल्यावर केलेल्या उपकाराची आपल्याला जाणीव नसते. असते का जाणीव? धर्माच्या आधारावर देशाचे तुकडे झाले होते. धर्माच्या आधारावर देशाचे तुकडे झाले होते. एक भारत माता जी होती ती दोन झाली. एक भारत माता दोन झाली. धर्माच्या आधारावर तुकडे झाले. आपल्या देशामध्ये काही ते राहिले, त्या देशामध्ये आपले काही गेले. पण आपल्या देशानं त्यांचा स्वीकार केला, तिथं त्यांना त्रास दिला गेला. आम्ही या भारतात राहिलो, या भारतानं आमचा स्वीकार केला, या भारतानं आम्हाला प्रेम दिलं. काल परवा मी एक व्हिडिओ पाहिला, एका जणाला म्हटलं भारत माता की जय म्हण. तो म्हणाला मैं कुछ भी करूंगा लेकिन भारत माता की जय नहीं बोलूंगा. मैं कुछ भी करूंगा भारत माता की जय नहीं. किती क्रूरपणा आहे, किती क्रूरपणा आहे. जाणीव आहे आम्हाला उपकाराची? आम्हाला उपकाराची जाणीव आहे का? आपल्यावर किती उपकार आहे देवाचे, संताचे, आपल्याला त्या उपकाराची जाणीव आहे? आपल्याला सामान्य आई बापाच्या उपकाराची जाणीव नाही. एक वाक्य निश्चित लक्षात ठेवा, बापाच्या आधाराची छाया आणि आईच्या प्रेमाची माया याची बरोबरी जगामध्ये कोणीच करू शकत नाही. त्या आधार देणाऱ्या बापासाठी आम्ही काय करतो? तो आम्हाला आधार देणारा बाप आता वाकत चालला, पण त्याला आम्ही आधार देऊ शकत नाही. किती दुर्दैव आहे. जगामध्ये प्रेम कोणासारखं करावं तर आईसारखं करावं. आई शब्द किती सुंदर आहे. आई शब्द जिथेही लागतो ना, तो शब्द सुद्धा गोड बनतो. आई शब्द जिथं लागतो तो शब्द सुद्धा गोड बनतो. मीठ कसं आहे? मीठ खारट आहे, पण मिठासोबत आई लावा, मिठाई बनते. मिठाई गोड आहे. हे मी काही फक्त शब्द पांडित्य दाखवत नाहीये तुम्हाला. मला काही आई बाप सांगायचे नाही. आमच्यातले बरेच सोडले आहे त्याच्यासाठी. ते काही कमी आहे का? ते दुसरं काही सांगत तेच सांग, त्यांच्याकडे आहे ते डिपार्टमेंट. मला वेगळ्या भावनेनं सांगायचं आहे. आम्हाला त्यांच्या उपकाराची जाण आहे का? आज आम्ही आमदार बनवतो, आम्ही खासदार बनवतो, आणि तो आमदार आणि खासदार बनल्यानंतर तो स्वतःला मोठं समजतो. कोणामुळे आहे तो? कोणामुळे आहे? आमदार आणि खासदाराचा बाप मतदार आहे. आमदार आणि खासदाराचा बाप मतदार आहे. तो काम करत नसल तर त्याला बाप साहेब भाऊ नका म्हणू. त्याला फक्त एकच म्हणा, तुझी बाप आहो आम्ही. बाप तो बाप होत आहे. हे खरंच म्हणावं लागेल आता, नाही तर हे मालक बनतील. तुम्ही बसा काम, तुम्ही हेच करत बसा आयुष्यभर. आज या देशामध्ये जागरूकता यावी लागेल की आम्ही ज्यांना मोठं केलं ते आमच्यासाठी काय करतात. मी अजून सांगतो, जे ज्याला बनवतं ते त्याचा बाप. देवाला कोणी बनवलं? तुम्ही म्हणता मला देव पहिले होता ना, कारण की सगळ्यात पहिले कोण आहे? हे तुमचं मत झालं. पण न्यायशास्त्र असं सांगते की 6 पदार्थ अनादी आहे. त्याच्यामध्ये जीव अनादी आहे आणि देवही अनादी आहे. बाकीचे 4 मी सांगत नाही, तुम्ही झोप सांग. हे महत्वाचे सांगतो. बरं, एक सोपा प्रश्न विचारतो मी तुम्हाला. सोपा उत्तर देतो. अंड पहिले का कोंबडी पहिली? हा, माहित नाही काय? बरं, एवढं सांगतो माहित नाही. पबजी तर माहित आहे नाही?
याच्या मायबापाला खरंच पुरस्कार द्या, याला पबजी माहित नाही. सांगा ना कोणी अंड, मी देवाच्या पुढे नाव घेऊन पण मला सांगा, अंड पहिले की कोंबडी पहिले? एक जण म्हणे महाराज म्हणे अंड पहिले, आणि तुला दिलं का? हे कधी संपव? जीव पहिले की देव पहिले? नाही, हे अनादी आहे दोन्ही. मग देव आणि जीव सारखेच आहे, फक्त एक फरक केलेला आहे, नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव. मी भक्त तू देव, मी भक्त तू देव, तू देव बन मी भक्त बनतो. म्हणजे देव कोण बनवलं? तुम्ही म्हणता महाराज अभिमानाचं बोलणं नाही का? मी बनवलं असं म्हटलं असतं तर अभिमानाचं आहे. आमुचिया म्हणजे आमच्या सारख्या भक्ताने बनवलं. एवढे शब्द जरी कळले तरी खूप आहे. आमुचिया भावे. तुकोबाराय म्हणतात माझ्या नाही, ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, नाथबाबा असतील, वरोबा काका असतील, सावता महाराज असतील, चोखोबाराय असतील, हे सगळे संत, या सगळ्या संतांच्या भावनेमुळं देवा तू बोलला. आमुची एक काही असो द्यावे उपकार, एकल्याने थोर कैसे तुम्ही. आमची काही उपकार असू द्या ना देवा, आमच्यामुळे तुम्ही. तुम्हाला हे वाटत नाही? आमुची या भावे तुझं देव पण हेवा विसरून राहील असे. अरे देवा, आम्ही पदरच खाल्लं रे, तुझा प्रचार करण्याकरता संसाराच्या नावे, आणि वाढता हा पुण्य, हा धर्म केला, हा धर्म जागवला, हे एवढे मोठे अभंग केले. या अभंगातून सांगितलं, सांगतो तुम्हासी भजारे, नाही तरी गेला. तुझा प्रचार केला, तुझं सगळं हे केलं, पण तुला काही किंमत नाही आमची. बरं, तुझ्यात माणसाचे गुण आले का? जे आपल्याला मोठं करते त्याला त्याची तू किंमत करत नाही. बरोबर आहे, माणूस मोठा झाल्यानंतर त्याला उपकाराची जाणीव राहत नाही. समर्थाशी नाही उपकार स्मरण, दिल्या आठवण वाचून या. तू समर्थ आहे, तुकोबाई दरवाजा बंद नाही करत, ते म्हणे फाटलंही नाही पाहिजे म्हणून समर्थ. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. तुका म्हणे आले तेव्हा तू समर्थ आहे. समर्थ त्याला म्हणतात कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, सगळी शक्ती ज्याच्याकडे असते. पण देवा तुला स्मरण करून द्यावं लागून राहिलं हे वाईट वाटते. काही लोकांकडे शक्ती असते पण त्याची त्याला जाणीव करून द्यावी लागते, जसं हनुमंतरायाला करून द्यावी लागली होती. करून द्यावी लागली. सीता माता दक्षिणेकडे आहे, संपाती तिथं भेटला. त्या स्वयंप्रभेच्या गुफेतून आल्यानंतर संपातीनं सांगितलं पलीकडे, समुद्राच्या पलीकडे 100 योजन लांब जे आहे ना, तिथं लंका नावाचं बेट आहे, आणि त्या बेटावर अशोक वाटिकेमध्ये सीता बसलेली आहे. सगळेजण समुद्राच्या काठावर आले, आणि काठावर आल्यानंतर सगळेजण म्हणू लागले आता पलीकडे कोण जाईल? अंगद होता. अंगदानं सांगितलं मी जाऊ शकतो पण येऊ शकत नाही, कारण की मला अक्षय कुमारापासून धोका आहे. मग सगळ्यांना विचारलं. जांबुवंत ज्येष्ठ होते. जांबुवंत म्हणे मी जेव्हा तरुण होतो तेव्हा वामनाने जेव्हा अवतार घेतला तेव्हा मी तितक्या वेळात 3 प्रदक्षिणा मारल्या, आता मी थकलो. जांबुवंताचं मला हरिक वाटतो, तो मान्य करतो की मी म्हातारा झालो, माझ्याच्यानं आता हो. अजूनही बरेच जांबुवंत जिवंत आहेत का त्यांच्याकडून होत नाही तरी समोर समोर तेच जांबुवंत करतात. आमच्या गावातही होत आहे. ते काही असलं का तेच पुढं, नाही मी करतो मी करतो मी करतो. पोट्टे म्हणे तूच कर, आम्ही काहीच करत नाही. शक्ती संपली, मान्य केलं, आणि मग त्यानं काय केलं, त्यानं हनुमंतरायाला सांगितलं, आणि हनुमंतरायाला आपल्या शक्तीचं स्मरण करून दिल्याबरोबर 100 योजन म्हणजे 400 कोस, 400 कोस म्हणजे 1200 किलोमीटर इतका मोठा समुद्र लांबून हनुमंतराय गेले. समर्थाला उपकाराचं स्मरण करून दिलं. आणि देवा, हे देवा जाऊ दे ना सगळ्या गोष्टी, साध्या गोष्टी सांगतो तुला. तुझं सगळं कोण करते रे? काकडा कोण करते? तुला आंघोळ कोण घालून देते? आम्ही फक्तच आंघोळ घालून देतो ना. रोज बरं पांडुरंगाला किती जण आंघोळ घालून देतात रोज? आपण त्याची आंघोळ केल्याशिवाय आपण काहीच करत नाही ना. देवा इतकं सगळं करतो. बरं मला सांग की चलन वळण सेवकाच्या मुळे, माझ्यामुळे होऊन राहिलं, आमच्यामुळे होऊन राहिलं. आता मला सांग, आम्ही जर नाही केलं तर तू काय चड्डी बनेन घेऊन चंद्रभागेवर जाशील का आंघोळी? चलन वळण सेवकाच्या बळे.
निर्गुणाचे मुळे. आणि म्हणून देवा इतकं सगळं जर तुझ्या लक्षात आलं असेल, आता लक्षात घे, देवा तुका म्हणे आता आलो खंडावरी, प्रेम देऊन हरी विठोबा. आणिलाही रूपा वळे करोनी आम्ही आणला नाही या आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागता भिडा, आलाशी आकारा अनुची आचारा, तुका म्हणे भिडा भक्तीची. आणि भगवान स्वतःच सांगतात ना, परित्राणाय साधूच्यासाठी मी आलेला, बाकी देवाला यायची गरज नाही. अशक्य ते तुम्हा नाही नारायण. तो नाही असला तरी सगळं करू शकतो, पण भक्तासाठी आणि त्या भक्ताच्या प्रेमासाठी तो परमात्मा येतो. आणि तुकोबारांची एकच अपेक्षा आहे, देवा हे प्रेम आमच्या जीवनामध्ये दे. मी 11 वाजले बरोबर टाइम झाला, मी 2 मिनिटं घेऊ चालेल ना? आणि तुम्ही नाही म्हटलं तुम्ही सोडतो का? महाराज मी पांडुरंगाच्या पुढे उभा आहे. मला या वारकरी संप्रदायाच्या यात्रेच्या माध्यमातून एक प्रेम खूप घेतलं. मी आता त्या धारूरला कीर्तनाला गेलो होतो ना, 90-100 पोरं होते बसून. 11 वाजले, आपण आमची पद्धत आहे, मी माझ्या पलीकडे जायचं, 2-4-5 मिनिटं माझं बोल ठीक आहे. कीर्तनकार तर जास्त पुढे गेला ना, तर काही येतं वाटते का धरून आपटा का त्याने खाली, ते तसे बोलत बसतील रात्रभर, पण ते कीर्तनकार जमत नाही त्यांना. थोडासा पुढे गेला मी थोडंसं, ते मला आम्हाला म्हणत होते म्हणे महाराज तुम्ही लवकर आटपला. म्हणजे 9 ते 11 नाही म्हणे महाराज, अर्धा घंटा चालू द्या. माझ्यासारखाचं कीर्तन पोरांना अर्धा घंटा अजून आवडावं, हेच मला वाटते देवानं दिलेली कृपा आहे. तुम्हाला प्रसन्न करावं, प्रभावित करावं, याच्याकरता मला अट्टहास करायची गरज नाही. माझा एकच विषय आहे, तुम्ही प्रकाशित व्हावे. तुमच्या या गावातलं 26वं वर्ष आहे या उत्सवाचं. आमच्या तेजराम महाराजांमुळे इथे येण्याचा हा योग आला. त्यांची जन्मभूमी आहे, जन्मभूमीची सेवा तेही करून राहिले, आमच्याकडूनही करून घेऊन राहिले. त्याच्यामुळे येण्याच्या योगाला आनंद वाटला. काही फार मोठं नियोजन नाही आहे, असं काही फार मोठे लोक आहे असं नाही. प्रेमाची लोक आहे, शांत चित्ताने ऐकताय. सुंदर असं मंदिर आहे, सुंदर सगळं कार्य आहे. मला तो हॉल दिसल्याबरोबर मी म्हटलं आवाज घुमन, पण हे दिसल्यावर बरं वाटलं. त्यांनी माहीत झालं मी काय आहे. बऱ्याच ठिकाणी आता योगायोग येतात. हे कीर्तनकाराचं आणि साऊंडवाल्याचं नातं फार चांगलं असतं, आणि ते चांगलं असलं तर कीर्तन चांगलं रंगते. पण मी कधीच त्याची स्तुती केली नाही, काही केली नाही. पण त्याला मग जेवता जेवता म्हटलं आवाज घुमन का रे? नाही म्हणजे तुम्ही काळजी करू नका. म्हणजे तू जर मागं असेल तर म्हणतो पांडुरंग नसला तरी चालतो. चांगला आवाज दिला, चांगला दिला ना. मला बरोबर आला, तुम्हाला नाही आला. तुम्हाला तर काही आलं तर चालतं. पण या निमित्तानं एक, आणि हे तरुण पोरं बसलेले आहे, यांना एक विनंती करायची आहे, तिघावर प्रेम करा. देवाला मागा, तिघावर प्रेम करा. एक, देवावर प्रेम करा. देवावर प्रेम करा. काही कमी पडू देत नाही. 19-20 वर्ष झाले, कोणतंही काही विशेष काम करत नाही, कुठं नोकरी करत नाही, काही करत नाही. मधात 2-4 वर्ष शेती केली, त्याच्यामुळं गाडी घेता आली. कारण की जो ठरवत नाही त्याला कोणी जास्त देतही नाही, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. आजचा अनुभव थोड्या वेळानं माहीत पडेल. पण ठीक आहे, अपेक्षा नाही. आणि लोकांना मागायचं तर तो जे देईल ते. पण 19 वर्षापासून कोणत्याही गोष्टीची कमी पडली नाही, आणि कोणापुढे हात पसरावा लागला नाही. पांडुरंगाची कृपा. जास्त अपेक्षा नाही आहे. ज्यादा की नाही लालच, थोडे में गुजारा होता है. हम उस देश के वासी जिस देश में गंगा बहती. जास्तची अपेक्षाच नाही. थोडं जेवढं उदरनिर्वाह चालला पाहिजे, गाडी चालली पाहिजे,
मी चाललो पाहिजे, माझे कपडे चालले पाहिजे, कानातले तेच का असे ना चमकले पाहिजे. ठीक आहे, सगळ्यांना अपेक्षा असतात, असू द्या. दुसरं, देवावर प्रेम करा. माणसं स्वार्थी आहे, तो स्वार्थी आहे. सांगू नये कीर्तनात आमचंच नातेसंबंध आहे. कोरोनाच्या काळामध्ये सख्या भावानं दवाखान्यात नेलं नाही आणि ज्यानं नेलं ना, आज त्याच्यासोबत ती व्यक्ती बोलत नाही. हे संसाराचे नियम आहे, हे अनुभव आहे. देवावर प्रेम करा, कमी पडू देत नाही. दुसरं, देशावर प्रेम करा, देशावर प्रेम करा. आणि आज मला खरंच अभिमान वाटतो भारतातला. मी दुपारी बातमी पाहत असताना त्या पंजाबमधली बातमी पाहिली. पंजाबमधले पोरं एका ठिकाणावर जमा झाले आणि ते म्हणाले, देशाला जर गरज असेल ना तर आम्ही देशाच्या सेवेकरता सैन्यात येण्याकरता तयार आहोत. आपण सगळे सैन्य आहोत. आपलं काम प्रामाणिकपणानं जर आपण केलं ना तर आपण सगळे सैन्य आहोत. भारत मोठा विशिष्ट देश आहे. मला ते अटल बिहारी वाजपेयी यांचे शब्द फार चांगले वाटले. त्यांनी सांगितलं होतं, भारत एक भूमि का तुकडा नहीं है, भारत एक भूमि का टुकड़ा नहीं है, भारत एक राष्ट्र पुरुष है. भारत एक भूमि का टुकड़ा नहीं है, भारत एक राष्ट्र पुरुष है. भारत ये वंदन की भूमि है, भारत ये अभिनंदन की भूमि है. भारत वंदन की भूमि है, भारत अभिनंदन की भूमि है. और इस भारत के लिए, इस भारत में जीते जीते हमारा शरीर जब जीता है ना, हमें अच्छा लगता है. यहाँ का कंकर कंकर शंकर है, यहाँ का कंकर कंकर शंकर आहे. म्हणून आपण सगळेजण प्रतिमेचं पूजन करतो. दगडामध्ये देव आहे ही आमची मान्यता आहे. यहाँ का शंकर शंकर कंकर है. और इस देश में जब हमारा शरीर गिर जाएगा और हमारे शरीर में की जो अस्थि है, वो अस्थि जब गंगा में बहाई जाएगी ना, कोई अगर उस अस्थि को उठाकर कान के पास लगाएगा तो उस अस्थि में से भी आवाज आएगा, भारत माता की जय. आला पाहिजे, आला पाहिजे. आज युद्धाची परिस्थिती आहे म्हणूनच हे मी बोलतोय असं तुम्ही अर्थ करू नका. प्रत्येक देशाचा स्वाभिमान असतो, पण या भारताचं वैशिष्ट्य आहे, या भारताला एकमेव देश आहे ज्याला माता म्हटलं जाते. आम्हाला रामानं शिकवलं, जननी जन्मभूमीच स्वर्गादपि गरीयसी. आणि या भारत मातेची इच्छा आहे, आमचे हे जे सुपुत्र आहे ना, हे खर्रा तंबाखू गुटखा खाऊन यांचे थोबाड बसले नाही पाहिजे. तुम्हाला युद्धावर जायची गरज नाहीये. युद्ध करण्याकरता आमचे सैनिक तयार आहे. काल आपल्या महाराष्ट्रातले 2 सैनिक शहीद झाले. एक मुरली नाईक आणि एक तो देगलूर तालुक्यामधला व्यक्ती आहे. मी त्या दिवशी काल व्हिडिओ पाहिले. मला जवान वगैरे सांगायचा नाही, अरे पण ज्यांनी आमच्या करता हे सगळं केलं, आपण त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना. आज रस्ता शिल्लक नाही, कोणत्याही रस्त्याने गेलं तर त्याच्यावर घाण केलेली जाते. आमचं यवतमाळचं बस स्टँड कितीतरी करोड रुपये खर्च करून आता बांधलं. या ऑगस्ट महिन्यामध्ये त्याचं भूमिपूजन झालं. 3 महिन्यामध्ये त्याचा लाल कलर झाला. कोण थुकलं हे? ज्या आईनं आम्हाला जन्म दिला, ज्या आईनं आम्हाला वाढवलं, ज्या आईच्या रक्षणाकरता देशावर बिचारे जवान शहीद होऊन राहिले. अरे एक जवान तर 8 दिवसापूर्वी त्याचं लग्न झालं होतं. तो जवान 8 दिवसामध्ये पहिले लग्न झालं आणि निरोप आले सगळेजण या. दुसऱ्याच दिवशी लग्न झाल्याबरोबर सीमेवर गेला. सीमेवर गेल्यानंतर 2 दिवसामध्ये त्याचं शरीर पडलं. त्याच्या पत्नीला काय वाटलं असेल? आम्ही काय करतोय? हे आमचे तरुण पोरं काय करतात? काय करतात? आमच्या देवतांची विटंबना आम्ही करतो, चुकीचे गाणे वाजवतो. खरं सांगा, भागवतामध्ये मैं हूं डाऊन काय आम्हाला फळ मिळेल? काय आमचे भागवत, काय आमचे कीर्तन आम्हाला देवता प्रसन्न होतील? काय आम्हाला संत आशीर्वाद देतील? इतकंही आमच्या अंतःकरणाला समजत नाही. नाही समजावं. आमचे हे पोरांचे चेहरे, आम्ही काल ते आमचे 3 पोरं कीर्तनाला आले होते. मी गाडी चालवत आलो तरी मी थकलो नाही. मी कीर्तनाला उभं राहिलो, चांगल्या पद्धतीनं कीर्तन केलं. ते असे, अरे तुमच्या चेहऱ्यावर तेज राहिलं नाही. 41 वर्षाचं वय झालं, कीर्तन करत असताना थकवा वाटत नाही, भगवंताचं नाम घेत असताना आळस वाटत नाही. तुम्हाला गाडीत बसल्यानंतर तुम्ही थकून जाता. तुम्ही या देशाला संरक्षित ठेवाल का? देशावर प्रेम करा. दुसरं,
देवावर प्रेम करा, देशावर प्रेम करा, आणि तिसरं देहावरही प्रेम करा. हे शरीर असं झिजवू नका. मला माझी काहीच अपेक्षा नाही तुमच्याकडे. तुम्हाला कीर्तन आवडलं नाही आवडलं, तुम्ही विसरले तर बरं आहे. दुसरीकडे आम्हाला हेच सांगायला बरं पडतं. माझी ती अपेक्षा नाही तुमच्याकडून. परमार्थ करा. बघा गळ्यामध्ये पवित्र, मी बळजबरी करत नाही. अक्कल असेल तर घाला. बळजबरी मी कधीच बळजबरी करत नाही. आणि माझी अपेक्षा नाही की मी कोणाचा गुरु बनाव. मी कोणाचा गुरु नाही. मी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा शिष्य जरी राहिलो ना तरी खूप आहे. मला काही कोणाचे गुरु बनायची वगैरे हौस नाही. मला बनायचंच नाही. फक्त एक करा. आजच्या काळामध्ये महाराष्ट्रात राहत असताना 5 मिनिटं गाथ्यातले 1-2 अभंग वाचा, ज्ञानेश्वरीतल्या 5 ओव्या वाचा, आणि 5 मिनिटं रामकृष्ण हरिमंत्राचा जप करा. तुमचं वाकडं करायची ताकद काळातही नाही. 24 घंट्यापैकी 15 मिनिटं, बाकी 23 घंटे 45 मिनिटं काही करा. काही म्हणजे काही नका करू बरं. काही म्हणजे तुमचं कामं जे काय व्यवसाय, उद्योग, अभ्यास, शेती वगैरे जे काय असेल ते करा. 15 मिनिटं, 5 मिनिटं गाथ्यातला 1-2 अभंग, 5 मिनिटं ज्ञानेश्वरीतल्या 4-5 ओव्या, आणि 5 मिनिटं रामकृष्ण हरिमंत्राचा जप करा. तुमचं कल्याण होईल. मी जीवनामध्ये काहीच नाही केलं. गाथा, ज्ञानेश्वरी आणि रामकृष्ण हरिमंत्राचा जप, त्याच्यामुळं आज तुमच्या पुढे उभं राहून इतकं सगळं मी करू शकतो. या 3च गोष्टीची ही कृपा आहे. आणि ही कृपा तुमच्यावर व्हावी ही माझी अपेक्षा आहे. म्हणून 26व्या वर्षाचा तुमचा हा उत्सव आहे. या उत्सवाच्या माध्यमातून आज 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा या तुमच्या गावच्या सिंधीमधील या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करत असताना आपल्या सगळ्यांच्या वतीनं एकच प्रार्थना करायची आहे. तुम्ही सगळे सोबत आहात ना? 26व्या वर्षाचा सप्ताह आहे, आणि 26 वर्षातला सप्ताह आहे. आपण सगळ्यांनी प्रार्थना करू, हे देवा, हे पांडुरंगा, या भारत मातेच्या रक्षणाकरता जे सगळेजण प्रयत्न करत आहेत, ताकद लावत आहेत, आम्ही घरामध्ये सुखानं झोपावं याच्याकरता ते आपले डोळे उघडे ठेवून त्या बॉर्डरवर, त्या सीमेवर आपल्या भारत मातेचं संरक्षण करत आहेत. त्यांना चांगलं आयुष्य, आरोग्य आणि निरोगी जीवन लाभावं याच्याकरता या सप्त्याचं तुम्ही करसात करा. या कीर्तनाचं पुण्य, आणि मी तर म्हणतो 19 वर्षापासून करत आलेल्या सगळ्या परमार्थाचं पुण्य या भारत मातेच्या सुपुत्राला ताकद मिळावी याच्याकरता मी आज या व्यासगादीवरून सगळ्यांनी एकदा हात वर करा. झाला, मी तुमचा वेळ घेतला नाही. 5च मिनिटं राहिले होते माझ्याकडं. केले सगळ्यांनी? केले का? काही लपलेले आहे कोणी? सगळ्यांनी एकदा, ज्यांच्या कृपेनं बोलू शकलो ना त्यांनी मला वाचा दिली. तुम्हालाही ती वाचा मिळेल, तुम्हालाही त्या अभंगाची गोडी कळेल. म्हणून सगळ्यांनी एकदा तुकाराम सगळ्या महाराज मंडळींना, गायक वादक, टाळकरी महाराज मंडळी, विनेकरी सगळ्यांना फार फार धन्यवाद. समस्त ग्रामवासियांना खूप खूप धन्यवाद. काही मुद्दे कळले नसेल उद्या वगैरे यूट्यूबला कीर्तन पुन्हा अपलोड होईलच. तुम्हाला जर काही वाटलं की हे महत्त्वाचं होतं, सुटलं, लक्षात आलं नाही, तुम्ही पाहू शकता. बरीच कीर्तनं यूट्यूबला आहेत वेगवेगळ्या विषयावरची. विशाल महाराज बडे या नावानं टाकलं तर यूट्यूब चॅनल आहे. इंस्टाग्राम, फेसबुक, याच कथा कीर्तनातल्या क्लिप जे असतात ते येत राहतात. हा प्रचार नाही बरं. फक्त तुम्ही मोबाईलवर बोटं फिरवत राहता. बोटं फिरवता फिरवता माळेवर बोटं फिरायची प्रेरणा तुम्हाला मिळावी याच्यासाठी प्रयत्न आहे. पुनश्च एकदा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद.
जय काल